नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इंटिग्रिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण काल एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्यामध्ये एक नवीन जी भरती आलेली आहे ती भरती आहे गुन्हे अन्वेषण विभाग CID परीक्षा. यामध्ये कोणत्या पदासाठी पेपर होणार आहे? यामध्ये होणार आहे सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक या पदासाठी ही भरती आहे. तर त्यासाठी जो तांत्रिकचा सिलेबस आहे ना, त्याचे आपण काही लेक्चर आता अपलोड करायला सुरुवात केली आहे. कालच्या लेक्चरमध्ये संगणक कम्प्युटर या विषयाची तयारी कशा पद्धतीने करायची हे आपण डिटेलमध्ये बघितलंय. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे नेमकं तर केमिस्ट्री किंवा रसायनशास्त्र आपण ज्याला म्हणतो याची तयारी आपण कशी करणार आहे आणि पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की आपल्याला फिजिक्सची तयारी कशी करायची. आलं लक्षामध्ये? तुम्हाला डिटेलमध्ये सर्व मी सांगणार आहे. फक्त तेवढे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करायचे, रिव्हिजन करायची आणि प्रश्न उत्तरांचा सराव करायचा. एवढं जर तुम्ही व्यवस्थित क्लिअर केलं तर सर्वांचे काय होणार आहे, सर्व जास्तीत जास्त मार्क बरोबर म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील हे तुम्हाला मी नक्की सांगतो. एकदा मला सांगा, ऑडिओ व्हिडिओ सर्व क्लिअर आहे का? सर्वांना आवाज व्यवस्थित येतोय का? आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते का? सर्व क्लिअर असेल तर लगेच लेक्चरला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या परीक्षेसंबंधी सगळे अपडेट, सगळी महत्त्वाची माहिती यावर आपण डिटेल लेक्चर हे दररोज घेऊन येत राहणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी 1 मिनिट वेळ घेतो. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक ही स्पेशल बॅच जी आहे ही लॉन्च केलेली आहे द इंटिग्रिटी अकॅडमीने. यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे लाईव्ह स्वरूपामध्ये असतील, म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. जर तुम्ही लाईव्ह लेक्चर बघू शकले नाही, रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळा बघू शकता. तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहे, टेस्ट सिरीज मिळणार आहे, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव देखील करून घेतला जाणार आहे. म्हणजे परिपूर्ण तुम्हाला या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परिपूर्ण एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व डेटा मिळणार आहे. अभ्यास, रिव्हिजन, क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज सर्व तुम्हाला याच ठिकाणी मिळणार आहे. ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर 99 22 48 55 00 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा विद्यार्थी मित्रांनो, द इंटिग्रिटी अकॅडमीचे तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता, तिथे पण तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. चलो आपण करूया सुरुवात. आपण जर बघितलं, आपल्याला आहे रसायनशास्त्र. आपल्याला कोणता टॉपिक बघायचा आहे? रसायनशास्त्र, केमिस्ट्री या टॉपिकचा अभ्यास काय करायचा, त्यातले महत्त्वाचे कोणकोणते घटक आहेत हे सर्व मी तुम्हाला आता सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघा, केमिस्ट्री हा जो टॉपिक आहे यामध्ये महत्त्वाचे टॉपिक आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अणू आणि त्याची संरचना. काय आहे? अणू म्हणजे आपण याला काय म्हणतो? ॲटम असं म्हणतो, बरोबर आहे. आता मी काय करतो, एकदा सर्व टॉपिकची नावं तुम्हाला लिहून देतो आणि त्यानंतर त्या टॉपिकमध्ये काय काय व्यवस्थित बघायचंय हे पण तुम्हाला मी सांगतो बरं का. सगळ्यात पहिला टॉपिक कोणता आहे? अणू, ज्याला आपण ॲटम असं म्हणतो. दुसरा टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आलं लक्षामध्ये? इथं फक्त मी मॅटर असं लिहितो बरं का, किंवा द्रव्य. पुढचा टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आवर्त सारणी. पुढचा टॉपिक कोणता आहे? आवर्त सारणी. त्यानंतरचा टॉपिक आहे रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया. त्यानंतर आपल्याला टॉपिक बघायचा आहे कार्बन. कोणता टॉपिक आहे आपल्याकडे? कार्बन. महत्त्वाचं लक्षात ठेवा. पुढचा एक टॉपिक आपल्याला बघायचा आहे ज्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे आम्ल, आम्लारी आणि क्षार. आम्ल, आम्लारी आणि क्षार. राहील लक्षात सर्वांना? आता हे सर्व टॉपिक आपल्याला शिकायचे आहेत. जर तुम्हाला फक्त 5 ते 6 टॉपिक दिसत असले किंवा वाटत असेल सर हे तर फक्त 5 ते 6 टॉपिक आहेत, नाही, या प्रत्येक टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आपल्याला भरपूर साऱ्या कन्सेप्ट शिकायच्यात. आलं लक्षामध्ये? जसं अणू म्हणजे काय, आता अणूमध्ये काय काय शिकायचं आपल्याला ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो बरं का. अणू म्हणजे काय तुम्हाला विचारतील, अणूबद्दलच्या महत्त्वाच्या कन्सेप्ट मांडणारे वेगवेगळे शास्त्रज्ञ कोणते, व्यक्ती कोणते. जसं की महर्षी कणाद यांनी सर्वात सुरुवातीला सांगितलं होतं अणूबद्दल. त्यानंतर आले होते डेमोक्रिट्स. त्यानंतर आले होते जॉन डाल्टन. आलं लक्षामध्ये? आणि सगळ्यात महत्त्वाचे J.J. थॉम्सन, ज्यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला. त्यांना अणूला भेदणारा व्यक्ती असं म्हणतात बरं का. हे झालं. त्यानंतर आहे रुदरफोर्ड, निल्स बोर यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे बघा. म्हणजे महत्त्वाचं काय झालं, अणूबद्दल शिकत असताना महत्त्वाचे जे शास्त्रज्ञ आहेत यांच्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अणूची संरचना, स्ट्रक्चर. अणूची संरचना किंवा आपल्याला स्ट्रक्चर शिकायचं आहे, ज्यामध्ये नेमकं अणूचं केंद्रक कसं आहे, या केंद्रकामध्ये काय असतं, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असतात. आपल्या या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन कुठे असतात? अणूच्या केंद्रकाभोवती ज्या कक्षा आहे तिथे फिरतात, बरोबर आहे. मग आपल्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यांच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती घ्यायची बरं का, कारण की त्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. नंतर महत्त्वाचा एक टॉपिक आहे ज्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. काय म्हणणार याला? ॲटॉमिक नंबर. दुसरा आहे ॲटॉमिक मास.
काय म्हणणार आहे? ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास म्हणजे अणुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक याबद्दल थोडक्यामध्ये शिकणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना? आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त सिलेबस डिकोड करणार आहे. सर्वांनी समजून घ्या, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे? फक्त सिलेबस डिकोड करणार आहे. बाकी जे सर्व तुम्हाला मी सांगणार ते लक्षात ठेवा सर्वांनी. उद्यापासून आपले काय होतील? काही डेमो लेक्चर होतील, त्यामध्ये एक एक टॉपिक कव्हर करून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहे. पुढे आपल्याला शिकायचं आहे आयसोटोप म्हणजे काय, आयसोबार म्हणजे काय आणि आयसोटोन म्हणजे काय, हे सर्वांनी काय करा? व्यवस्थित लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. मी काय सांगितलं? आपल्याला अणुबद्दल व्यवस्थित शिकायचंय. महत्त्वाचं आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन बद्दल शिकायचंय. ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास. आता ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं? त्या अणुमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या. ॲटॉमिक नंबर आपण कशाने दर्शवतो? झेडने दर्शवतो. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय असतं? त्या अणुमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. लक्षात ठेवा बरं का. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? त्या अणुमध्ये असलेल्या प्रोटॉनची संख्या जी आपण झेडने दर्शवतो. ॲटॉमिक मास म्हणजे काय? त्या अणुमध्ये असलेल्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या जी आपण कशाने दर्शवतो? एने दर्शवतो. कशाने दर्शवतो? एने दर्शवतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आयसोटोप, आयसोबार आणि आयसोटोन याविषयी आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. समजलं? त्यानंतरचा एक टॉपिक आहे संयोजा म्हणजे काय. त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, हा पण टॉपिक तुम्हाला व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. आणि संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन, इतके सर्व टॉपिक आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्याला जरी वाटत असेल की आपल्याला हे 5 ते 6 टॉपिक आहेत, असं नाहीये. आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं बरं का. कारण की प्रश्न ज्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात तो सर्व सिलेबस आपला कव्हर झाला पाहिजे, आपल्या सर्व गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत, हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? पुढचं आहे द्रव्याचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. मग आपण द्रव्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने करतो? मॅटर क्लासिफिकेशन कशा पद्धतीने करतो? एक आहे भौतिक वर्गीकरण, एकाला आपण काय म्हणणार आहे? भौतिक वर्गीकरण. दुसऱ्याला आपण म्हणणार आहे रासायनिक वर्गीकरण. काय म्हणणार आहे आपण? रासायनिक वर्गीकरण. मग भौतिक वर्गीकरणामध्ये कोण कोण येतं? स्थायू, द्रव, वायू, आयनायू आणि बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. आलं लक्षामध्ये? मग भौतिक वर्गीकरणामध्ये हे 5 आपल्याला टॉपिक बघायचे आहेत, जे व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे रासायनिक वर्गीकरण. कारण की याच्यामध्ये कोण कोण येणार आहे? एक येणार आहे आपले मूलद्रव्य, दुसरं येणार आहे आपलं संयुगे आणि तिसरं महत्त्वाचं आहे आपलं मिश्रणे. हे तीनही टॉपिक महत्त्वाचे आपल्याला शिकायचे आहेत. मग मूलद्रव्यामध्ये कोण कोण येतं? धातू येतात, अधातू येतं आणि धातू सदृश येतं. मग धातूचे गुणधर्म, अधातूचे गुणधर्म, त्याचप्रमाणे धातू सदृशचे गुणधर्म आपल्याला व्यवस्थित शिकणं गरजेचं आहे. समजलं? आजच्या लेक्चरमध्ये कोणताही टॉपिक मी शिकवणार नाहीये. तुम्हाला फक्त कोणत्या टॉपिकवर काय काय आहे आणि सिलेबस कशा पद्धतीने आहे तेवढंच सांगणार आहे. आलं लक्षामध्ये? चलो पुढे जाऊयात. आता पुढचं जर आपण बघितलं, संयुगे आणि मिश्रणे यामध्ये काय फरक आहे? संयुगामध्ये कोणकोणते वेगळे घटक येतात, मिश्रणाचे वेगवेगळे टाईप कोणते आहेत, ते आपण काय करूयात? व्यवस्थित बघूयात. म्हणजे आपलं काय झालं? अणुबद्दल थोडक्यात सांगितलं. हे टॉपिक मी तुम्हाला शिकवणार, व्यवस्थित शिकवणार, रिव्हिजन करून घेणार, जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव देखील करून घेणार. पुढचा टॉपिक आहे आपला मॅटर, द्रव्याचं वर्गीकरण. त्यामध्ये हे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. आवर्त सारणी म्हणताना मग आवर्त सारणीबद्दलचे काय काय टॉपिक येतात की आवर्त सारणी बनवण्याचा प्रयत्न कुणी कुणी केला होता. मग त्यामध्ये डोबे-रायनर यांचे ट्राइड्स किंवा त्रिक येतात, न्यूलँड्स यांची अष्टके येणार आहे, मेंडेलिव्ह यांची आवर्त सारणी. मेंडेलिव्ह यांना आवर्त सारणीचे जनक असं म्हणतात. मग कोणाच्या आवर्त सारणीमध्ये काय काय नेमकं त्यांनी काय कन्सेप्ट मांडल्या, त्यामध्ये ड्रॉबॅक्स काय काय होते आणि नवीन नवीन आवर्त सारणी कशा येत गेल्या. आत्ताची जी आवर्त सारणी किंवा पिरियडिक टेबल ज्याला आपण म्हणतो, शाळेमध्ये शिकलोय ना आपण, तो आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. हा कुणी बनवला होता? हेनरी मोस्ले यांनी बनवला होता. मग आपल्याला ते व्यवस्थित शिकायचं आहे. आवर्त सारणीमध्ये जे वेगवेगळे ग्रुप्स आहेत, वेगवेगळे पिरियड्स आहेत, म्हणजे गण आणि ज्याला आपण आवर्तन असं म्हणतो, हे शिकायचंय. कोणत्या गणामध्ये काय, कोणत्या आवर्तनामध्ये काय. त्यानंतर 4 खंड लक्षात ठेवा बरं का. आवर्त सारणीमधले 4 खंड आहे, एस, पी, डी, एफ. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड, हे 4ही आपल्याला काय करायचे आहेत? व्यवस्थित शिकायचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे. समजलं सर्वांना? बघा, अणु ॲटम बद्दल आपण बघितलं, त्यानंतर मॅटर द्रव्याबद्दल आपण बघितलं, आवर्त सारणीबद्दल व्यवस्थित बघितलंय. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा टॉपिक आहे आपला रासायनिक अभिक्रिया. याच्यामध्ये प्रामुख्याने रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, मग अभिक्रियाकारक काय असतं लक्षात घ्या. बघा तुम्हाला सांगतो, आपण एक अभिक्रिया लिहिली A+B या पद्धतीने, अशी लिहितात की नाही रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शन. मग बाणाच्या डाव्या बाजूला जे असतात ना,
बाणाच्या डाव्या बाजूला जे असतात त्यांना आपण अभिक्रियाकारके किंवा रिॲक्टंट्स म्हणतो, म्हणजे यांच्यामध्ये रिॲक्शन होते आणि आपल्याला बाणाच्या उजव्या साईडला जे असतं तो प्रोडक्ट मिळतो, उत्पादित. मग अभिक्रियाकारके काय असतं, उत्प्रेरक कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, उत्पादित काय असतं हे आपल्याला बघायचे. त्यानंतर वेगवेगळ्या अभिक्रियेचे जे पण टाईप्स आहेत ते बघायचे आहेत. जसं की एक आहे आपली संयोग अभिक्रिया, दुसरा आहे अपघटन अभिक्रिया, तिसरी आहे आपली विस्थापन अभिक्रिया आणि चौथी आहे आपली दुहेरी विस्थापन अभिक्रिया. समजलं सर्वांना? अभिक्रियेचे हे 4 महत्त्वाचे टाईप आहेत. त्यातली त्यात आपल्याला परत बघणं महत्त्वाचं गरजेचं आहे की महत्त्वाचं उष्मादायी अभिक्रिया काय असतं, उष्माग्राही अभिक्रिया काय असतं. पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे 4 टाईप मी सांगतो ना, संयोग अभिक्रिया, त्यानंतर आहे आपलं महत्त्वाचं अपघटन अभिक्रिया, विस्थापन अभिक्रिया आणि दुहेरी विस्थापन, हे सर्व टॉपिक काय करणार, डिटेलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे? व्यवस्थित होतंय? तर आपण कुठपर्यंत आलो, रासायनिक अभिक्रिया. हे तुम्हाला महत्त्वाचं कार्बन, मग कार्बनचे वेगवेगळे गुणधर्म असतील, कार्बनचे वेगवेगळे अपरूपे असतील. आलं लक्षामध्ये? ज्याला आपण काय म्हणतो, महत्त्वाचे कार्बनचे जे अपरूपे आहेत, मग ज्याच्यामध्ये क्रिस्टलाइन फॉर्म ज्याला म्हणतो, हिरा आहे, ग्रॅफाइट आहे, फुलेरिन आहे, यांच्याविषयी शिकायचं. हिरा, ग्रॅफाइट आणि फुलेराइन हे कार्बनचे कोणते क्रिस्टलाइन फॉर्म आहेत बरं का. कोणते क्रिस्टलाइन, आणि महत्त्वाचं लक्षात ठेवा कोळसा वगैरे जे आहे हे आपल्याला शिकायचे नॉन क्रिस्टलाइन फॉर्म आहे. कोणते नॉन क्रिस्टलाइन, त्याच्याविषयी शिकायचंय. महत्त्वाचं हायड्रोकार्बन्स म्हणजे काय असतं हे आपण शिकूयात. काय शिकणार आहे आपण, हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बनचे कोणकोणते टाईप असतात बघा. आता हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच घटक असलेले जे संयुग आहेत, कंपाऊंड्स आहेत, त्यांना हायड्रोकार्बन असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये असतं एक आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, दुसरा आहे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण काय म्हणतो, अल्केन असं म्हणतो. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला काय म्हणणार आहे, अल्केन. आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनला आपण काय म्हणणार आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 2 घटक आहे, अल्किन आणि अल्काइन्स. अल्केन, अल्किन, अल्काइन्स काय आहे हे आपल्याला व्यवस्थित शिकायचंय. समजलं सर्वांना मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, ह्या गोष्टी क्लिअर होत आहेत का? समजलं? बघा हायड्रोकार्बन मध्ये मी इथं लिहितो, आपण काय काय शिकणार आहे, अल्केन म्हणजे काय, अल्किन म्हणजे काय आणि अल्काइन म्हणजे काय. समजलं सर्वांना? हे झालं आपलं कार्बन बद्दल. आता कार्बन बद्दल काय काय शिकायचं, क्रिस्टलाइन फॉर्म म्हणजे मी तुम्हाला इथं लिहितो, हिरा असेल, फुलरीन असेल आणि ग्रॅफाइट असेल, याबद्दल शिकायचं. हे काय झाले त्याचे क्रिस्टलाइन फॉर्म. आणि दुसरे कोणते शिकायचे आपल्याला, नॉन क्रिस्टलाइन फॉर्म. नॉन क्रिस्टलाइन फॉर्म याच्यामध्ये काय येणार आहे, दगडी कोळसा, मला लक्षात ठेवायचं. समजतंय सर्वांना? इथपर्यंत सर्व माझे पॉईंट क्लिअर आहेत. हा सिलेबस आहे. तुम्ही काय म्हणणार की सर फक्त 5 टॉपिक आहेत का? नाही, प्रत्येक टॉपिकमध्ये इतकं सारं डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. आणि हे कशाबद्दल आहे, फक्त रसायनशास्त्र. हे कशाबद्दल आहे, रसायनशास्त्र, केमिस्ट्रीबद्दल आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, रसायनशास्त्र किंवा केमिस्ट्रीबद्दल थोडक्यात महत्त्वाचं समजून घ्या. आता पुढे जर आपण गेलो, आम्ल, आम्लारी आणि क्षार, ॲसिड, बेस आणि सॉल्ट म्हणजे काय, लक्षात घ्या. ॲसिडचे जी आपले प्रॉपर्टीज आहेत किंवा ॲसिडचे जे आपण थेरीज मांडलेल्या आहेत वेगवेगळ्या, आरेनियसचा सिद्धांत असेल, त्यानंतर आपण जर बघितलं आरेनियस आहे, लॉन्स्टेड त्यांचं सॉरी एक आहे, एक सिद्धांत आहे. आलं लक्षात? असे 2-3 जे महत्त्वाचे सिद्धांत आहेत कशाबद्दल, ॲसिडबद्दल, ते आपल्याला शिकायचे आहेत. मग बेसबद्दल पण सेम जे सिद्धांत आहेत ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, व्यवस्थित शिकायचे आहेत. क्लिअर सर्वांना? क्लिअर आहे? मी जे सांगण्याचा प्रयत्न करतोय व्यवस्थित समजून घ्या, महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲसिडचे गुणधर्म काय, त्यानंतर महत्त्वाचे म्हणजे बेसचे गुणधर्म काय. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे पीएच स्केल. आपण पीएच स्केल शिकलो की नाही, याला आपण काय म्हणतो, सामूमापन श्रेणी. सामूमापन श्रेणी लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना सामूमापन श्रेणी कशी असते, पीएच स्केल बघा इथून असते 0 पासून 14 पर्यंत. आपण काय म्हणतो, 0 ते 7 दरम्यान कोण असतात, हे सर्व ॲसिड असतात. त्यानंतर 7 ते 14 दरम्यान कोण असतात, बेस. म्हणजे हे झालं आम्ल आणि हे झालं आम्लारी. क्लिअर आहे? मग तुम्हाला डायरेक्ट विचारतील, सांगा कशाचा पीएच किती आहे, विचारतील ना. काही घटक देतात की पावसाचं पाणी झालं, साखरेचं द्रावण झालं, शुद्ध पाणी झालं, हे सर्व देतात आपल्याला. रक्ताचा पीएच किती आहे असे प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे कशामध्ये कोणत्या प्रकारचं ॲसिड असतं, लिंबामध्ये कोणतं ॲसिड आहे, चिंचामध्ये कोणतं आहे, मुंगी चावल्यानंतर कोणतं असतं, त्यानंतर आपलं जे आपण म्हणतो बटर आहे त्याच्यामध्ये कोणतं असतं, गव्हामध्ये कोणतं असतं, लक्षामध्ये या प्रकारचे केळीमध्ये कोणतं असतं. हे सर्व प्रकारचे प्रश्न काय केले जाणार, 100% तुम्हाला विचारले जाणार आहेत. सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या.
मला काय सांगायचं आहे, केमिस्ट्रीचे एवढे सारे पॉईंट आहेत ज्यावर प्रश्न विचारणार आणि आपण यातला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट काय करणार डिटेलमध्ये बघणार. केमिस्ट्रीचा तुमचा कोणताही मार्क जाणार नाही, इतक्या व्यवस्थितपणे आपण सर्व सिलेबस कव्हर करून घेणार आहे. आपण यूट्यूबवर सुद्धा काही डेमो लेक्चर घेणार आहे, त्याच पद्धतीने यूट्यूबवर सुद्धा काही प्रश्न उत्तरांचे सराव लेक्चर घेणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपली बॅच आहे, ज्यांना पूर्ण बॅच जॉईन करायची ना ते पूर्ण बॅच जॉईन करू शकतात. आलं लक्षामध्ये? किंवा ज्यांना असं वाटतंय की आपल्याला फक्त महत्त्वाचं काय करायचं आहे, टेक्निकलची बॅच जॉईन करायची, म्हणजे त्यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स आणि कम्प्युटर एवढीच आपल्याला बॅच जॉईन करायची, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा काय करू शकता, बॅच जॉईन करून घेऊ शकतात. फक्त आजच्या लेक्चरमध्ये सिलेबस काय आहे, कशा पद्धतीने त्यामध्ये सब पॉईंट्स कोणते आहेत आणि कसं आपण ते व्यवस्थित कव्हर करणार, प्रश्न कशावर येऊ शकतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांना बॅच जॉईन करायची, मग तुमची स्पेशल टेक्निकलची असेल किंवा फुल बॅच, तर तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, महत्त्वाचं आपलं इंटिग्रिटी अकॅडमीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. आपला जो नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बॅचबद्दल माहिती दिली जाईल, सर्व तुम्हाला त्यामध्ये अपडेट या असणार आहेत. तर महत्त्वाचं म्हणजे सर्व लेक्चर आपण कसे घेणार आहे, लाईव्ह लेक्चर असतील. तुम्ही लाईव्ह बघू शकले नाही, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर महत्त्वाचं तुमच्याकडून जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाईल. तुम्ही लेक्चर कितीही वेळा बघू शकता, MCQचा सराव करून घेतला जाईल. आणि यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज असणार आहे बरं का, टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे. जर तुम्ही फक्त टेक्निकलची बॅच घेतली, याच्यामध्ये तुम्हाला निरीक्षण चाचणी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि कम्प्युटर याचे सर्व घटक असतील. जर महत्त्वाचं लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण बॅच घेतली, मग मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता जो पण आपला पूर्ण सिलेबस आहे, आता नेमकं या परीक्षेसाठी पात्रता काय, तुमचं क्वालिफिकेशन काय लागतं, एज काय आहे, किती पोस्ट आहेत, हे सर्व तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण एक लिंक दिलेली आहे. जो एक व्हिडिओ घेतला होता चौरे सरांनी, त्यामध्ये सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली बरं का. तुम्ही तो व्हिडिओ एकदा व्यवस्थित बघा आणि त्यानंतर फॉर्म भरायचं, आपलं पुढची जी प्रोसेस आहे ती करू शकतात. ज्यांना बॅच जॉईन करायची त्यांनी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, बॅच जॉईन करा. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. आपण भरपूर सारे डेमो लेक्चर घेऊन येणार आहोत. काही लेक्चर झालेत, काही लेक्चर अजूनसुद्धा पुढे होतील. आणि महत्त्वाचं म्हणजे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सर्वांनी लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला देखील सर्वांनी 100% सबस्क्राईब करायचं आहे. समजलं इथपर्यंत? क्लिअर आहे? चलो भेटूयात मग आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरात लवकर बॅच जॉईन करा, लेक्चरला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू सो मच. बाय सर्वांना. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.